चंद्रपुर महानगर पालिका में महिला एवं बाल कल्याण समिति तथा तीनों जोन सभापति पदों के लिए हुए चुनाव में कांग्रेस ने जीत दर्ज की। चंद्रपुर महानगर पालिका में महिला एवं बाल कल्याण समिति तथा तीनों जोन सभापति पदों के लिए हुए चुनाव में सत्ताधारी भाजपा की अंदरूनी गुटबाजी खुलकर सामने आई। इसका सीधा फायदा उठाते हुए कांग्रेस ने महत्वपूर्ण पदों पर जीत दर्ज की है। महिला एवं बाल कल्याण समिति के सभापति पद पर कांग्रेस की संगीता भोयर विजयी रही, जबकि भाजपा की सुनीता जायसवाल को मात्र 1 वोट से हार का सामना करना पड़ा। उप सभापति पद पर भी कांग्रेस की साई दाबी ताजु शेख का चयन हुआ। इस समिति में कुल 12 सदस्य थे, जिनमें से 8 भाजपा व सहयोगी दलों के तथा 6 कांग्रेस व सहयोगी दलों के थे। इन चुनाव में भाजपा के सहयोगी शिवसेना शिंदे गुट की पार्षद ढिल्लन केड़झरकर मतदान के दौरान अनुपस्थित रही, जिसका फायदा कांग्रेस को मिला और परिणाम 6 विरुद्ध 5 के अंतर से कांग्रेस के पक्ष में गया। उसी तरह जोन क्रमांक 2 और 3 में भाजपा उम्मीदवारों ने एन वक्त पर नामांकन वापस ले लिया, जिससे कांग्रेस के उम्मीदवार निर्विरोध विजयी हुए। जोन 2 में राम नरेश यादव निर्विरोध सभापति बने। जोन 3 में वैशाली चंदन खेड़े निर्विरोध चुनी गयी, जबकि जोन क्रमांक 1 में भाजपा ने अपना वर्चस्व कायम रखा, जहाँ रवि लोनकर ने कांग्रेस के अजय बल्की को हराकर जीत हासिल की है। यह चुनाव प्रक्रिया जिलाधिकारी एवं पीठासीन अधिकारी वसुंधरा पंत की अध्यक्षता में संपन्न हुई। इस दौरान आयुक्त अकुनूरी नरेश, उपायुक्त शीशराव टाले और संदीप चिद्रावाल, साथ ही मनपा के अधिकारी व कर्मचारी उपस्थित थे। चुनाव के बाद सभी नवनिर्वाचित पदाधिकारियों का जिलाधिकारी और आयुक्त ने अभिनंदन किया। भारतीय जनता पार्टी आणि उभाटामध्ये 1 मध्ये रविजी लोणकर यांचा विजय झाला आहे सभापती म्हणून, आणि ते पूर्ण झोन म्हणून सगळे शहरासाठी काम करतील आणि त्यांना मी शुभेच्छा देते। आदरणीय सुधीर भाऊच्या यांनी मार्गदर्शनामध्ये त्यांना एक संधी दिली आहे आणि ते शहरासाठी पूर्ण काम करतील आणि चांगला विकास करतील, अशा शुभेच्छा देते मी त्यांना। खरं तर अनेकदा चर्चाही झाल्या आणि त्या चर्चेअंती निष्कर्ष त्यांच्या माध्यमातून निघत नव्हता, म्हणून कुठेतरी प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून, संघटन मंत्र्यांच्या माध्यमातून मध्यस्थी करून त्या 2 पदाची पत्र या ठिकाणी आलेली होती। अधिकृतरित्या पक्षांनी निवडून दिलेले उमेदवार व त्या व्यतिरिक्त जे झोन बाकी होते त्यामध्ये जे फॉर्म भरले गेलेले होते ते उमेदवार, असाच त्याचा अर्थ होतो। साधारणतः चर्चेसाठी तयार राहायचं नाही, सर्वच पद आमच्याच पद्धतीने दिली पाहिजे अशी मागणी करायची आणि कुठेतरी नगरसेवकामध्ये संभ्रम निर्माण करायचा, हे सध्या सुरू आहे। निश्चितपणे या आरोपात काही तथ्य नाही। ज्यावेळेस चर्चा होत होती त्यावेळेस त्यांना सर्वच पदे एकाच बाजूने पाहिजे होती, म्हणून कुठेतरी ते पत्र काढण्यात आलं आणि त्या पत्राचंही त्यांनी अवलोकन केलं नाही। आज आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळालं। पक्षाच्या सूचना खरं तर ते अंतिम असतात आणि त्यामध्ये कुठेतरी नगरसेवकामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं जे विरोधाभास ते करते आहे हे चुकीचं आहे। या जबाबदार जे पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जे संभ्रम निर्माण करण्याचं काम करते आहे ते निश्चितपणे यात जबाबदार असणार आहे। आणि आपल्याला याआधी सुद्धा माहिती आहे की एबी फॉर्म फायनल झाल्यानंतर सुद्धा नाव बदल करणे, आता प्रदेश अध्यक्षांचं स्वतः पत्र असताना सुद्धा अशा पद्धतीचं आचरण करणे, हे तुम्हाला सुद्धा समजूनच येणार आहे की पक्षविरोधी भूमिका कोण घेते आहे। आणि त्यामुळे आपण हुशार आहात हे सांगण्याची आम्हाला गरज नाही आणि पक्ष याच्यावर निश्चितपणे योग्य वेळीस योग्य निर्णय घेईल। चंद्रपुर शहर महानगर पालिका में आज 5 चुनाव हुए हैं। महिला बाल कल्याण समिति, उपसभापति, जोन क्रमांक 1 और 2, 3 के चुनाव में जोन क्रमांक 2 में वैशाली चंदन खेड़े का कांग्रेस भारतीय राष्ट्रीय कांग्रेस से विजय हो गया है और जोन क्रमांक 3 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की तरफ से राम नरेश यादव, उनका विजय हो गया है। दोनों बिन विरोध चुनकर आए हैं और साथ ही चंद्रपुर शहर महानगर पालिका में महिला बाल कल्याण समिति में सभापति के पद पर बिन विरोध संगीता भोयर, उनका नियुक्ति हो गया है और उपसभापति के लिए साहिदाबी ताजु शेख, इनका बिन विरोध नियुक्त हो गया है। महाराष्ट्र के हमारे नेता प्रदेश अध्यक्ष सपकर साहब, इनके आदेशानुसार और महाराष्ट्र के नेता विजय वडेट्टीवार, इनके नेतृत्व में और चंद्रपुर के खासदार प्रतिभा धानोकर, इनके मार्गदर्शन में कांग्रेस के सभी नगर सेवक मित्र पक्ष के युति में बिन विरोध 4 जगह हम चुनकर आए हैं। कांग्रेस का यहाँ पर झंडा पूरा फड़का है। यहाँ पर पूरे विधानसभा, पूरे बंगाली कैंप जोन में, संजय गांधी मार्केट के जोन में, सिटी के जोन में, दोनों जोन में कांग्रेस का झंडा फड़का है और खुशी का माहौल कांग्रेस में हो गया है चंद्रपुर शहर में। 17 अप्रैल 2026
आज महानगरपालिका चंद्रपूर या ठिकाणी झोन क्रमांक 1, 2, 3 आणि महिला व बाल कल्याण समिती सभापती आणि उपसभापती म्हणजे एकंदरीत जवळपास 5 पदांची आज निवडणूक होती. प्रदेशाकडनं जो पत्र आला त्या पत्रामध्ये केवळ आणि केवळ फक्त 2 लोकांचा उल्लेख होता, जे की त्या ठिकाणी 5 लोकांची निवडणूक असताना 5 लोकांची नाव येणे अपेक्षित होतं. त्याच्यामुळे आम्ही आमचा जो टाइम दिला होता महानगरपालिका प्रशासनाच्या मार्फतीनं तो दुपारी 1चा होता. 1 वाजतापर्यंत आपण वाट बघितली, मात्र प्रदेशाकडून कुठल्याही अधिकृत सूचना नसल्यामुळे आमच्या नावाचा उल्लेख नामनिर्देशन नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी फॉर्म स्वतः विड्रॉल केला आणि महापौर असेल किंवा बाकी पक्षाची लोक असतील त्यांच्याकडनं सूचना नसल्यामुळे आणि प्रदेशाच्या कायद्याचा उल्लंघन करणे हे आमच्या मुळात रक्तात नाही, त्याच्यामुळे आम्हाला सूचना नसल्यामुळे आम्हाला ते फॉर्म मागे घ्यावं. मान्य आहे, आमच्याकडे बहुमताचा आकडा मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जवळपास आमची लढत 10 वर्सेस 13 संख्येची लढत होती आणि आमच्याकडे बहुमताचा आकडा असताना देखील पक्षाची सूचना नसल्यामुळे महापुरांचा कुठला आदेश नसल्यामुळे हा फॉर्म आम्हाला मागे घ्यावा. आता तुम्ही तर सर्व जाणते आहात जो कुणाची आहे काय. आम्ही आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये बोलणं योग्य नाही, मात्र आपण त्याचं आकलन करू शकता. मला असं वाटतं की आम्ही गटातटाचं काही राजकारण करत नाही. आम्ही अधिकृत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत. आम्ही 24 म्हणजे एक 23 आम्ही लोक आणि शिवसेनेचा जे पाठिंब्याचा जो ताईंचा जो मत आहे केळझरकर ताईंचा, म्हणजे एकंदरीत आम्ही 24 लोक आहोत आणि त्याच्यामुळे गटातटाचा मुद्दाच नाही. आम्ही 24 म्हटलो, आधी पण भूमिका 24चीच आहे, उद्या पण भविष्यात 24चीच राहील. 7 आणि 17 निश्चितपणे ते 7 म्हणजे जवळपास 5 लोकांची नावं येणे अपेक्षित होतं किंवा महापौरांनी तशी सूचना करणे अपेक्षित होतं, पण त्यांनी कुठलीही सूचना किंवा कुठलाही आदेश नसल्यामुळे पक्षाच्या विरोधात जाऊन आम्ही काम केलं असतं, त्याचं उल्लंघन झालं असतं. त्याच्यामुळे आम्हाला ते विड्रॉल करावं लागतं.